विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पारंपरिक वाद्याच्या निनादामध्ये शुभम भैयांचा आगमन मंचाच्या दिशेने होत आहे। मोठ्या संख्येने युवा वर्ग भैयांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। सर्व आमच्या युवा वर्गाचं शुभम भैया पवार मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। मंचावरती आगमन होत आहे माननीय श्री शुभम भैया पवार। भैयासाहेब शिंदे उत्कर्षाची सर करत असताना कधी वरून जर तुम्ही मागे पाहिलं, आमच्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला स्मराव्यात। तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेणू गगनाला भिडू द्या। सगळं काही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनासारखं घडू द्या। हीच तुम्हाला वाढदिवसाची आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट राहुलजी मकरे साहेब, विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। लाख मोलाची माणसं शुभम भैयांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय शकीलबाई सय्यद उपस्थित आहेत। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष गुरुवर्य प्राध्यापक कृष्णाजी ताटे सरांना विनंती आपण मंचावरती यावं। आरपीआयचे आमचे सन्माननीय शिवाजीराव मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे संदीपाजी कडवळे, विनंती आपण मंचावरती यावं आणि या ठिकाणी भैया साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहत आहे। कर्मगी शंकरराजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व इंदापूर शहरामध्येच नाही तर इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून कुठलंही कार्य असू द्या, सामाजिक धार्मिक कुठल्याही कार्याला मोलाचं योगदान असतं, असे आमचे सन्माननीय भरतशेठजी शहा साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। शहा साहेबांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं। सन्माननीय गफूरभाई सय्यद, पंचायत समितीमधील सभापती महेंद्रदादा रेडके, शकीलबाई सय्यद, प्रमुख अतिथींचं आगमन मंचावरती झालेलं आहे। पारंपरिक वाद्याचा निनाद सुरू आहे। अवघ्या काही वेळामध्ये कुर्डवाडीहून या ठिकाणी सोमनाथ दादा गवळी आणि त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। संकल्प प्रतिष्ठानचे अक्षय भैया सूर्यवंशी उपस्थित आहेत। युवा नेते प्रमोदजी राऊत उपस्थित आहेत। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। अवघ्या काही वेळामध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय, शुभम भैयांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपणा सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अवघ्या काही वेळामध्ये संपन्न होतोय। बारामतीहून कपिलजी पवार, त्यांचे चुलते आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी राऊत उपस्थित आहेत। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत।
बार्शीहून उपस्थित असणारे सागरभाई जानराव, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. सन्माननीय रमेश आबा शिंदे, आबांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. मोठ्या संख्येनं युवा वर्ग शुभम भैयांना शुभेच्छा देण्यासाठी वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. शुभम भैया पवार मित्र परिवाराला या ठिकाणी मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतोय. इंद्रेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे आमचे सन्माननीय सुनीलजी तळेकर साहेब उपस्थित आहेत. बंडू पंतजी चव्हाण उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय आमचे आप्पासाहेबजी बंडगर उपस्थित आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. हॅलो. या ठिकाणी शुभम भैया यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी प्रथमतः शुभम भैया यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि राष्ट्र सेवा दलाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय रमेश आबा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद गपूरभाई. आज ज्यांचा जन्मदिवस आहे असे इंदापूर शहरातील एक तरुण तडफदार आणि अतिशय तळमळीने सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात काम करणारे आपल्या सर्वांचे आवडते लाडके युवा नेतृत्व म्हणजे शुभम भैया पवार. आज शुभम भैया यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माननीय भरतशेठ शहा, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकारी संचालक, त्याचबरोबर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय शिवाजीराव मकरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती माननीय महेंद्रदादा रेडके, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय राहुलजी मकरे, त्या संदीपान कदळे आणि उपस्थित असलेला शुभम भैयावरती प्रेम करणारा सर्वच तरुण युवक मित्र इंदापूर शहरातील आणि शुभम भैयाच्या पाठीमाग बाप आणि गुरु असे दोन्ही भूमिका निभावणारा आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पोपटनाना पवार हे या ठिकाणी सर्वच त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पावसाने तर सुरुवातीलाच हजेरी लावलेली आहे आणि या ठिकाणी बोलायचं आहे. शुभम भैयाने त्याच्या या आज जे काही कमवलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीनुसार त्याचं दिसतंय की अनेक क्षेत्रामध्ये त्याने नाव कमवल्यामुळे सर्व तरुण युवक, सर्व क्षेत्रातील युवक या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते असू द्या, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम भैयाचं अनेक क्षेत्रामध्ये शिवशंभू देहांडी संघाच्या माध्यमातून असू द्या किंवा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून असू द्या किंवा आरोग्य वेगवेगळ्या शिबिरं राबवण्याच्या माध्यमातून शुभम भैया या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इंदापूर शहर आणि तालुका परिसरामध्ये आपला कौटुंबिक वेळ त्याग करून प्रत्येक युवकांसाठी अडीअडचणीला धावणारा हा असा युवक आणि या युवकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. आपल्या सर्वांच्या वतीनं शुभम भैयाचं पुढील आयुष्य सुखद समृद्धीचं आरोग्यदायी जावं, राजकीय त्याला चांगल्या प्रकारे यश मिळो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि यानंतर प्राध्यापक कृष्णा ताटे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं.
आपणा सर्वांचे लाडके मित्र युवा उदयस्थान शुभमभाई पवार यांना आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. एक चांगला युवक, निर्व्यसनी आणि प्रामाणिक या परिसरामध्ये डेव्हलप झाला, विकसित झाला. आणि या परिसराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं खरी लोकशाही नांदते. इथं सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक एकात्मतेने लांबत असतात, राहत असतात. आणि ही एकात्मता ही आदर्श एकात्मता आहे. यामधल्या प्रत्येक सण उत्सवामध्ये सर्व लोक एकात्मतेने एकत्र येतात आणि राजकीय गोष्टी बाजूला ठेवून आपले प्रेम आणि हे व्यक्त करतात. अशा प्रकारचा पायंडा या परिसरामध्ये पूर्वीपासून आहे. या ठिकाणी आमचे सर्व पूर्वज हे एकत्र राहत होते. दगडू पवार असतील, पांडुरंग पवार असतील, विठ्ठल पवार असतील, तसंच महादेव ताटे असतील, नामदेव ताटे असतील, मारुती ताटे असतील, हे आमचे पूर्वज एकात्मतेने राहत होते. गेल्या 100 वर्षाचा आमचा कौटुंबिक स्नेह आहे, संबंध आहे. आणि हा संबंध पुढेही 100 वर्ष असाच टिकत राहील. शुभम भैया हे आमच्या या कुटुंबातलं नवयुवा नेतृत्व आहे. या नेतृत्वाला पावसाने सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी नेताजी मित्रमंडळाच्या वतीनं, या परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं, पाऊस येत आहे जास्त बोलणार नाही, आपणा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. यानंतर थोडक्यातच अंतोन्याहून आवर्जून उपस्थित असलेले रविराज भाई पाटील, एक तरुण युवक शुभमभाईचे या ठिकाणी आपल्याला 2 शब्द शुभेच्छा देतील. निलेश भाऊ बनसोडे आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आपण या सर्वांनी त्या ठिकाणी स्थापन व्हायचे. निलेश भैया बनसोड आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. लक्ष्मण तात्या देवकाते आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. तेज पृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात उपस्थित आहेत. प्रवीण भैया हरणावळ आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्वच महान मंडळी, आज इंदापूर शहरातील युवा नेतृत्व शुभम भैया पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलाय. खरोखरच शुभम भैया, तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि एवढ्या पावसात सुद्धा तुमच्यावर प्रेम असल्यामुळे लोक थांबून आहेत. आज या ठिकाणी भरपूर मोठे मान्यवर आलेत, त्यामुळे जास्त वेळ काही घेत नाही. पण आज जे शुभम भैया आहेत, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या वडिलांची साथ खंबीरपणे आहेत. त्या पोपटनारांचं करावं ते एवढं कौतुक कमीच आहे. कारण असा पोरगा जन्माला घातला तुम्ही आणि तो समाजासाठी दिला, याबद्दल खरोखर तुमचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खरोखर एक नेतृत्व घडत असताना मित्रांनो, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, संकटांना सामोरं जावं लागतं, लोकांची कामं करावं लागतात. आणि अशा परिस्थितीतून हे नेतृत्व निर्माण होतंय. हे पोपटनाना यांच्या माध्यमातून त्यांना ते पुढील वाटचाल मिळते. त्यांच्या एक रीत आहे घराण्याची, रघुपल रीत सदा चली आई, जान जाय पर वचन ना जाई, या तत्वावर चालणारे पोपटनाना आहेत. म्हणून त्यांच्या पोटी असा हिरा जन्माला आलाय. त्या हिऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या शुभम भैया यांना उदंडाचं आयुष्य, बळवंताची ताकद लाभावी, एवढीच प्रार्थना आमचं कुलदैवत खंडोबाच्या चरणी करतो. आणि मी रविराज भाई पाटील या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रविराज. सन्माननीय मराठा महासंघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष तुषारजी चव्हाण आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. लोणी देवकरचे अमोलजी डोंगरे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. मुरुबावीचे मंगेश भैया रुक्मवर उपस्थित आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर शहर महिला अध्यक्षा माननीय उमाताई हिंगोले या ठिकाणी उपस्थित आहेत.
पावसामुळे सगळ्याच महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच शुभम भैया मित्र परिवाराच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये शिरसवडी गावची एक कन्या 42 किलोमध्ये आशिया खंडामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आणि अनेक त्या ठिकाणी अकॅडमी आहेत, अनेक कुस्ती केंद्र आहेत, पण शिरसवडी गावची ऋषीश्वर शिंदेची गायत्री ही कन्या आशिया खंडात 42 किलोमध्ये तिने दुसरा क्रमांक मिळवला. तसंच तिचा गुरु तिचा वडीलच होता. त्याप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सर्व क्षेत्रातला गुरु शुभम भैयाचा त्यांचेच वडील आहे पोपट नाना पवार शंकररावजी पाटील यांच्या तालमीतून तयार झालेले. आज यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करावं. पोपट नाना पवार यांना विनंती करतो की आपण पाऊस चालू आहे, थोडक्यात मार्गदर्शन करावं. विकास भैया धोत्रे आणि त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ॲडव्होकेट आकाशजी बसळे उपस्थित आहेत, नागेशजी शिंदे उपस्थित आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या ठिकाणी अजित भैया भगत उपस्थित राहत आहेत, त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. अजय भैया भगत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय द किंग ऑफ बारामती माननीय श्री बाळाभाऊ दराडे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित राहतोय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. माननीय श्री निलेश भाऊ वाघमोडे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, आपलं सहर्ष स्वागत. भवानीनगरवरून सन्माननीय अक्षय भाऊ सोनवणे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सागर भाऊ सोनवणे उपस्थित राहत आहेत. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अमर भाऊ सोनवणे उपस्थित आहेत. सन्माननीय माननीय श्री स्वप्नील भाऊ खंडाळे उपस्थित आहेत. पैलवान तेजस भैया सोनवणे उपस्थित आहेत. सन्माननीय पैलवान आबासाहेब वाघमारे संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पैलवान आबासाहेबजी वाघमारे उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय MG ग्रुप ऑफ इंदापूर महेंद्र भाऊ जगताप, आपलं सहर्ष स्वागत. मैत्री प्रतिष्ठान भुगवणचे अध्यक्ष भावेश दादा धावडे उपस्थित आहेत. श्रीनाथ चौक अक्षय भाऊ भरडे उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. मुन्ना भैया झेंडे वालचंदनगरहून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. करणजी भोसले आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. एवढा मोठा पाऊस चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. भाषण एक 2-4 राहिलेले आहे आणि वरून मेघराजाचं आगमन झालेलं आहे. तरी आपल्याला ते 2-3 वक्ते या ठिकाणी आपल्याला शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं बोलणार आहे. या ठिकाणी सर्वच शुभम भैयाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रत्येक जण महत्वाचा माणूस आहे, पण आपल्याला बोलायचं भरपूर होतं, मोठा कार्यक्रम होता, पण मेघराजाचं एवढं आगमन झालं आणि सर्व तरी सुद्धा पावसात भिजत आहेत. मी पुन्हा एकदा नरोटे सरांना विनंती करेन की आपण एक 3-4 लोकांचं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मार्गदर्शन होणार आहे. तर सगळ्यांना उपस्थितांच्या पुन्हा एकदा सरचे स्वागत. मी विनंती करतो पोपट नानाला की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद आबा. या ठिकाणी बारामतीहून बाळाभाऊ दराडे उपस्थित आहेत, त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत. नानांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय स्टेज, शुभम भैयावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र बंधू भगिनींनो, आज शुभम भैयाचा वाढदिवस साजरा होत असताना ही सभेला एवढी मोठी उपस्थिती म्हणजे शुभम भैयाच्या कामाची ही पावती आहे. आता मी शुभम भैयाच्या कामाबद्दल बोलणं उचित होणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला शुभम भैयाचा अनुभव आहे. रात्री 12ला कॉल करा, 1ला कॉल करा, 3ला कॉल करा, 24 तास सेवा उपलब्ध आहे. कुठलाही मित्र अडचणीत आला, फोन आला की त्याच्या मदतीला पाठीमागे उभा राहतो. हे सर्वांनी अनुभव घेतलेला आहे.
अजय भैया कोथमिरे मित्र परिवार भिगवण उपस्थित आहे. प्रशांत मामा उमरे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. उमंग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य भैया जावीर उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. सामाजिक कामाचं व्रत शुभमला यांनी जे हातात घेतलेलं आहे त्याची पावती या जनसमुदायाला मिळालेली आहे. मेघराजाचं आगमन चालू आहे. भरपूर काही बोलायचं आहे, पण तुम्ही सर्वजण प्रेमापोटी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा शतशः आभार व तुमचा मी ऋणी राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खासगीवाल्याला मी विनंती करेन पुन्हा एकदा की आपण या ठिकाणी प्रत्येक जण जो वक्ता बोलतोय, जो मार्गदर्शन करतोय, त्याला सगळं डिस्टर्ब होत आहे. येणारा प्रत्येक पाहुणा तेवढाच तोलमोलाचा आहे, तेवढाच महत्वाचा आहे, तेवढाच आपल्या जीवाभावाचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, हलगी वाजवणं बंद करा. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि इंदापूर शहरातील आणि आपले सर्वांचे आवडते नेते माननीय ॲडव्होकेट राहुल मंत्रे आपल्याला या ठिकाणी शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करते. वेळापूर्वर ओंकार खराडे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. ऋतिक जगताप निमगाव केतकी ऋतिक भैया जगताप आणि त्यांचा मित्र परिवार. तात्यासो चव्हाण कुरवली रोहन भैया सल्ले कोरोचीहून उपस्थित आहेत. हॉटेल दुर्गेश्वरीचे सर्वे सर्वा हलगीवाले अरे भाषणाला डिस्टर्ब होत आहे. हलगीवाले कृपया आता हलगे वाजवू नका. शुभम पवार या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. इथं हजारोच्या संख्येनं जो तरुण वर्ग उपस्थित आहे, जो शुभम भाईवरती प्रेम करणारा वर्ग आहे, या उपस्थितीवर दिसतंय शुभम भैयाची लोकप्रियता. त्याहीपेक्षा जादा महत्वाचा विषय आहे की नाना पोपट नाना त्यांच्या कुटुंबात शुभमचा जन्म झाला. ते संस्कार सभ्यता मातोश्री केसरी अमर भैया जगदाळे उपस्थित राहत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. तर वातावरण पावसाचं आहे, सर्वांना पावसात भिजावं लागतंय. पुन्हा एकदा शुभम भैयाला शुभेच्छा देतो आणि या वर्षीच तुझं काय राजकीय स्वप्न पूर्ण होईल यासाठी आमचा बी काय हातभार लागेल एवढं तुला खात्री. या ठिकाणी हलगीवाले आणि समालोचक नरोटे सर यांच्या पाया पडतो मी. आपण मध्ये जे वक्ते बोलणारे आहेत, जे आलेले आहेत, सर्व पाहुणे मंडळी अनेक क्षेत्रामधून, अनेक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्र भागातून आलेले आहेत. तर बोलणाऱ्याचा आणि यांचं डिस्टर्ब होत आहे. सर्वांचा आपण मनापासून धन्यवाद. या ठिकाणी इंदापूर शहरातील आपले सर्वांचे आवडते नेते आदरणीय शकीलभाई सय्यद यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं, थोडंसंच करावं. हलगीवाल्याला पुन्हा एकदा त्यांची माफी मागतो, नरोटे सरांची सुद्धा माफी मागतो. आपण मध्ये डिस्टर्ब करू नका. आज आपण सर्वजण या इंदापूर शहरातील एक आदर्श तरुण त्याच्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी भरत शेठ शाह मित्र परिवाराच्या वतीने शुभम भैया पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि शुभम भैयावर आपण सर्वांचं प्रेम आहे. तर मला जिथं महिला भगिनी सोडून सर्वांना विनंती आहे की सर्वांनी समोर यायचं आणि त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं. पाऊस काय लय मोठा नाही, या की ठीक आहे. तर दरवर्षी आपण अनेक युवकांचे लोकांचे वाढदिवस बघत असतो आणि इंदापूर शहरामध्ये अनेकांचे वाढदिवस होतात. अनेक व्यक्तींचे त्यांचं कार्य असतं, त्या कार्याला अनुसरून ते वाढदिवस होत असतात. परंतु शुभम भैया पवार हा तरुण मागच्या 10-15 वर्षापासून शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने या इंदापूर शहरामध्ये विविध कार्यक्रम त्यांनी केलेले.
दहीहंडी संघ असेल, कोरोनाच्या काळातली मदत असेल, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कोरोनामध्ये किट वाटण्याचा कार्यक्रम असेल, रक्तदान शिबिर असेल, असे विविध कार्यक्रम शुभम भैया पवार आणि त्याचा मित्र परिवार हा इंदापूर शहरामध्ये राबवत असतो. आता युवक कसा असावा, युवकांनी सामाजिक काम कसं करावं आणि युवकांनी राजकारण कसं करावं, त्याचं जर उत्तम उदाहरण इंदापूर शहरामध्ये असेल तर शुभम पवार आहे. त्या युवकांना एक सांगणे की राजकारणाचे आपल्याला काही वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, राजकारणावर कुठलंही वक्तव्य मी या ठिकाणी करणार नाही, परंतु कुठल्याही प्रवाहात वाहत असताना तो प्रवाह आपल्याला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे, त्यामध्ये आपला फायदा काय, आपलं नुकसान काय, आपल्या इंदापूर शहराचं काय, याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. शुभम भैया पवारचं मी ज्यावेळेस कार्य बघतो त्यावेळेस त्याचा बेकरीचा व्यवसाय, त्यामध्ये तो कष्ट करतो. आदरणीय पोपट नाना पवार हे त्याचे आदर्श आहेत आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे काम करणारा, निस्वार्थीपणे काम करणारा तरुण आज तुमच्या समोर आहे. आता या ठिकाणी बरेच ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. तरुणांनी कसं असावं, तरुणांनी तर स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा प्रपंच. गेल्या वर्षी तो 2 वर्षापूर्वी लग्न झालं, आज मुलगा झाला, परंतु कष्ट करण्याचं त्यांना काही सोडलेलं नाही. चेतना फाउंडेशनचं ते लॉज आहे, आपलं शाळा आहे, कॉलेज आहे, त्यामध्ये सुद्धा तो खानावळ चालवण्याचं काम या ठिकाणी करतो. कुठल्याही प्रकारचा राजकीय स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. पोपट नानांचं जर आयुष्य आपण बघितलं बरेचसे, तर एकनिष्ठ कार्यकर्ता एवढी त्यांची मात्र एक मोठी पदवी आहे. एकनिष्ठ कार्यकर्ता शुभम वडिलांनी भरपूर एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कमवलेलं आहे. अनेकांना त्यांचा अनाचा फायदा झालेला आहे मैत्रीत्वाच्या नातात, राजकारणामध्ये. पण येणाऱ्या काळामध्ये जसे राहुल बकरे म्हटले की आम्ही त्याच्या मागे, आणि युवकांनी बरेच कटाप लावलेत. इलेक्शनचा मोसम आहे, भावी नगरसेवक म्हणून तर या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांकडून बघू परत माहिती 2-4 महिन्याने काय होईल माहित नाही, पण सर्वांकडून शुभम भैया पवारला भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देतो. आणि जोरदार त्या यासाठी तुम्ही टाळ्याचा कडकडाट करावा. नगरसेवक नसताना, कुठलंही राजकीय पद नसताना नगरसेवकापेक्षा जास्त काम करणारा हा शुभम पवार आहे. त्याला जर तुम्ही या परिसरातील लोकांनी, या इंदापूर ज्येष्ठ नेत्यांनी जर आशीर्वाद दिला तर नक्कीच ज्यावेळेस त्याच्याकडे एक संविधानिक पद येईल नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकाचं, तो निश्चितपणे इंदापूरचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. शुभम भैया पवार याचा मित्र परिवार अत्यंत मोठा आहे. या ठिकाणी अजिंक्य जाविरे, प्रशांत मामा, अभिजित अवघडे, अक्षय सूर्यवंशी आणि सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. शुभम भैयासारखा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा एवढ्या या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा बरेचशे मित्र परिवाराच्या वतीनं कंसात भावी नगराध्यक्षाकडून भावी नगरसेवकाला हार्दिक शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शकील भाई. या ठिकाणी उपस्थित राहत आहेत बंटीभाऊ सोनवणे आणि त्यांचा मित्र परिवार. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्वच मित्र परिवार यांना विनंती की आपण समोर येऊन उभं राहायचं आहे. या स्टेजवरून अशी मागणी आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं की आमचा एकतरी प्रतिनिधी बोलू दे की राव थोडं वेळ. असं मी विनंती करेन की मयूर शिंदे, आपण शकील बहिणी ज्यादा वेळ घेतला भैयासाठी, आपण खास वेगळा भैयाचा प्रत्येक वाढदिवस पावसाळ्यातच येतोय, आपण वेगळा दिवस घेऊ आणि भैयावर जे काय बोलायचं ते बोलू. बोलण्यासारखं बरेच आहे. मयूर शिंदे यांना विनंती करतो, ऍडव्होकेट मयूर शिंदे, आपण या ठिकाणी शुभेच्छा पण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आणि बंटीभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे माजी अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे आणि त्यांचा सर्वच मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शुभम भैया मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पुण्याहून सागरदादा देवकाते उपस्थित आहेत. बादशाह ग्रुप इंदापूर किरणजी जाधव आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत ऍडव्होकेट सन्माननीय मयूरजी शिंदे साहेब. आमचे जिवलग मित्र, ज्याला उपमा द्यायची झालं तर जो व्यवसायही करू शकतो, तो संघटनही करू शकतो, जो सामाजिक कार्य करू शकतो, असा इंदापुरातील एकमेव माझा जवळचा मित्र मी ज्याला म्हणेल, ज्यांनी व्यवसायात पण उंची गाठली आहे
आणि त्याचबरोबर समाजात ही उंची गाठली आहे. एक दहीहंडी संघ चालवणं आणि दहीहंडी संघामध्ये पोरं टिकवून ठेवणं, शिडीवरती शिडी लावणं हे काम सोपं नाहीये. शुभमबाई यांनी शिवशोभन दहीहंडी संघाच्या मार्फत आज इंदापूर शहराचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव केलंय. पुण्यासारख्या शहरात जाऊन त्यांनी अनेक वेळा दहीहंडी फोडल्यात. हा विक्रम करणं हे एखाद्या 25-26 वर्षाच्या युवकाला, 27 वर्षाच्या युवकाला जमणं हे सोपं नाहीये. आज एवढा मित्र परिवार त्यांनी जमा केलाय, हा आमच्यासाठी, आमच्यासारख्या मित्राचा अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना मी एक शुभेच्छा देतो की येणारी जी नवीन नगरपालिकेची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून बसाल, या शुभेच्छा तुम्हाला आज या ठिकाणी देतो. आणि येणाऱ्या का योग्य पक्षात, योग्य ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं राजकीय भविष्य उभं करावं, या पण शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टी इंदापूर शहराच्या वतीने पुन्हा एकदा भैयांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, इंदापूर तालुक्याची मुलुक मैदानी टोप माननीय शिवाजीराव मकरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. युवा उद्योजक सन्माननीय संजीवजी खोमणे पाटील उपस्थित आहेत. सन्माननीय युवा नेते हरी पाटील देवकाते उपस्थित आहेत. राहुल भैया गाडवे युवा उद्योजक बारामतीहून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत आणि मी विनंती करतो सन्माननीय शिवाजीराव मकरे साहेब. मी नरुटे सरांना विनंती करतो की मी बोलत असताना कृपया जे मान्यवर येतील त्यांचा नंतर उल्लेख करावा, कारण येणारा सर्वच मान्यवर हा कोला मोलाचा असतो. सर्वांना विनंती, आपण बसून घ्यायचंय. खुर्च्या मांडलेल्या आहेत, पावसानं थोडीशी उघडीप दिलेली आहे. सर्व आमच्या मित्र परिवाराला, युवा वर्गाला विनंती आहे, सर्वांनी स्थानापन्न व्हावं. मोठ्या संख्येनं युवा वर्ग, शुभम भैयांवरती प्रेम करणारा हा जनसमुदाय एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. सर्वांना विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हावं. विनंती आहे सन्माननीय शिवाजीराव मखरे साहेब. सन्माननीय विचारमंच, आजचे सत्कारमूर्ती आमचे सहकारी शुभमभैया पवार यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा, या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिलेला इंदापूर तालुक्यातील जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातील शुभमभैया यांचा मित्र परिवार, आजच्या या शुभदिनी मी एवढं सांगतो की शुभमभैया, तुमचं काम, तुम्ही जे माणूस जोडण्याची जी कला तुमच्यामध्ये आहे, या कलेच्या माध्यमातून जो आजचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहिलाय, त्याच्यामधून मी एकच सांगतो की तुम्ही जे काम केलेलं आहे, या कामाची पोचपावती मित्र जोडत असताना मित्राच्या बाबतीत कधी तुम्ही कुठला भेदभाव केला नाही, कधी कुणाबद्दल तुम्ही राजकारण केलं नाही. इतक्या आज या ठिकाणी जी म्हणजे खरोखरच आनंद होतोय की अनेक वक्त्यांनी शुभमभैया तुमच्या कार्याबद्दल या ठिकाणी गुणगौरव केला. तुमच्या वडिलांचं कार्य, तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही जे या ठिकाणी आज समाजसेवा करत आहात. सन्माननीय प्राध्यापक कृष्णाजी ताटे सर, माजी नगराध्यक्ष, यांच्या बरोबर नानांनी अनेक वर्ष काम केलं. गुरु हा गुरु असो, भले कुठल्याही क्षेत्रामध्ये असला तरी गुरुची बरोबरी आपण कुणाबरोबरही करू शकत नाही. सन्माननीय पोपटनाना पवार यांनी नेताजी मित्रमंडळाच्या माध्यमातून बटर गल्लीमध्ये जे सामाजिक काम केलं, माणूस जोडण्याचं काम केलं, या कामाची पोचपावती आज या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. काल आमचे मित्र माझे भाचे कपूरबाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त एक वक्तव्य केलं होतं. माझ्या अनेक मित्रांनी मला सांगितलं की मामा, तुम्ही त्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा. मित्रांनो, मित्र कसं जपावं, मित्राच्या दुःखामध्ये आपल्याला आपलं दुःख बघता आलं पाहिजे, मित्राच्या सुखामध्ये आपल्याला आपलं सुख बघता आलं पाहिजे. मित्रांनो, या निमित्ताने मी तुम्हाला गोष्ट सांगतो. हलगीवाला कृपया मी विनंती करतो, तुम्ही हलगी वाजवू नका. हलगीवाले
मित्र मित्र असा पाहिजे. काय होतं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मित्र होता. एका माणसाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागती. शेठ, त्या एका माणसाला 10 लाख रुपयाची लॉटरी लागते आणि त्याचा बाजूवाला 2 दिवस झालं फटाकडे उडवत असतो. तो इतका फटाकडे उडवत असतो, भरपूर फटाकडे उडवत असतो. शुभमभैया पवार यांना पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि समस्त मखरे परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी मनोजदादा जगदाळे युवा नेते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. मनोजदादा जगदाळे यानंतर तेज पृथ्वी ग्रुपच्या यानंतर नमस्कार. आमचे मित्र शुभम भैया पवार, आज त्यांचा अभिषेकन सोहळा आहे. अभिषेकन सोहळ्यासाठी आलेले शुभमचे सर्व मित्र परिवार आणि आमचा समस्त जगदाळे मित्र परिवार आणि जगदाळे परिवार मार्फत आणि स्टेजवर सर्वच सगळ्यांची काय नावं घेत नाही, स्टेजवर सर्वच मान्यवर. शुभम, तू भविष्यात असाच तरुणांच्या मनावर राज्य कर, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आमच्या युवा वर्गाला विनंती आहे, जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तेज पृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन. अनिताताई खरत, सौभाग्यवती अनिताताई खरत आपल्याला या ठिकाणी शुभम भैया यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतील. जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी शुभम भैया पवार मित्र परिवाराची विनंती आहे. तेज पृथ्वी ग्रुपच्या सर्वेसर्वा अनिताताई खरात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेला सर्व युवा वर्ग, आज आपण शुभम भैया पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वजण इथे उपस्थित राहिलो. आज आपण बघतोय की युवा संघटन करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि शुभम भैया यांनी ते आज खूप चांगल्या पद्धतीने केलं. त्यांचं जे आज बंधुप्रेम आहे किंवा त्यांचं जे फ्रेंड सर्कल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे तुमच्या आज इथे उपस्थिती दर्शवलं आहे. तर शुभम भैया पवार यांना मी खरत परिवाराच्या वतीने आणि तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देते. तसंच त्यांना भावी नगरसेवक म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यात आम्हाला लवकरच इथे येण्याची संधी मिळाली या शुभेच्छा देते. धन्यवाद. या ठिकाणी मुन्नाभाऊ झेंडे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. गजूभाऊ जाधव आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. सामा माळसिकारे, प्रकाशरावजी चव्हाण त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्हाला विनंती पुढे निवेदन करावं. या ठिकाणी शुभम भैया शिवशंभू दहीहंडी संघाची सर्व धुरा संस्थापक अध्यक्ष असं सर्व धुरा सांभाळत असताना इंदापूर शहर आणि तालुका परिसर ते सर्वच तिरंगा दहीहंडी संघाचे सर्व गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर इंद्रेश्वर दहीहंडी संघातील गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर व्यंकटेश दहीहंडी संघ वशिमबाई आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले दहीहंडी संघ या ठिकाणी त्यांचेही दहीहंडी पथकातील गोविंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वराज्य दहीहंडी संघ या दहीहंडी संघाचे दीपकांना देवारे यांच्या सहित सर्वच त्यांचे गोविंद पथक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच इंदापूर तालुका परिसरातील दहीहंडी गोविंद पथकांचं शुभम भैया मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. यानंतर शुभम भैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अजिंक्य भैया जावीर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छापर आपल्याला मार्गदर्शन करतील. शुभेच्छा देण्यासाठी मुन्नाभाऊ झेंडे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित राहतोय मंचावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. गजूभाऊ जाधव त्यांचा मित्र परिवार, शोभाभाऊ माळशिकारे त्यांचा मित्र परिवार, प्रकाशरावजी चव्हाण आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. बंटीभाऊ लोंढे उपस्थित आहे, त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. बंटीभाऊ सोनवणे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. आपलं सहर्ष एवढं भाषण विनंती करतो मी अजिंक्य भैया जावीर, उमंग प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती भरत शेठ शाह यांचे
अत्यंत विश्वासू सहकारी शुभमभैया पवार यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तसेच आमचे सर्वांचे आधारस्तंभ मार्गदर्शक भरत शेठजी शहा तसेच संदीपानजी कडोळे सर, शकीलभाई सय्यद आणि व्यासपीठ. शुभमभैया, काम करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज लागत नाही याची जाणीव तुम्ही करून दिलेली आहे. कारण जे काम करत असताना पद लागतं किंवा पदाची प्रतिष्ठा लागते, ते पदाची प्रतिष्ठा नसताना एक युवक आपल्या काही सहकाऱ्यांना, जवळच्या सहकाऱ्यांना घेऊन एक दहंडी संघ उघडतो. जो दहंडी संघ उघडतो त्याच्यामध्ये काय कला असतात किंवा कला त्यांनी जोपासलेल्या असतात, इथं बसलेल्या प्रत्येक दहंडी संघातल्या अध्यक्षांना ते अवगत असतील. तर शुभमभैया, मी एवढंच सांगतो की तुमचं कार्य असंच चालू राहून द्या. तुमच्या मागे शिवशंभो प्रतिष्ठान आणि शिवशंभो हे 100% उभं राहतील याची मी तुम्हाला खात्री देतो आणि माझे छोटेसे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद अजिंक्य भैया. या ठिकाणी शुभमभाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सन 2025चे अध्यक्ष नवनाथजी मकरे उपस्थित आहेत. त्यांचा सर्व सहकारी, त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याचबरोबर नगरसेवक अशोक मकरे सर, त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा दलाचे शहराचे अध्यक्ष हनुमंत कांबळे, त्याचबरोबर माऊलीजी नाचन या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व मित्रमंडळीचं शुभमभैया मित्र परिवाराच्या वतीने सरचे स्वागत करण्यात येत आहे. आणि यानंतर या ठिकाणी इंदापूर शहराचे सर्वांचे आवडते लाडके आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी वाईस चेअरमन आदरणीय भरत शेठ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभमभैयाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी संबोधित करावं. आज आमचे लाडके सहकारी पप्पू भैया सल्ले आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. पप्पू भैया चव्हाण उपस्थित आहे, त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कर्मयोगी शंकरराजे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन, इंदापूर नगरीचे माजी उपनगर अध्यक्ष सन्माननीय भरत शेठजी शहा साहेब सर्वांना मार्गदर्शन करतील. मंचावरील गर्दी थोडीशी कमी करायची आहे. भरत भाऊ या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. सर्व आमच्या मंचावरील युवा वर्गाला विनंती आहे, आपण थोडंसं थांबायचंय. इंदापूर नगरीचे माजी उपनगर अध्यक्ष कर्मयोगी शंकरराजे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, प्रत्येकाच्या काळजामध्ये हृदयामध्ये घर करून राहणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व माननीय श्री भरत शेठजी शहा साहेब सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. भरत भाऊंना विनंती, आपण मार्गदर्शन करावं. आज आमचे लाडके सहकारी श्री शुभमभैया पवार या वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या आणि माझ्या परिवाराकडून आमचे पोपट पवार यांचे कौटुंबिक संबंध पूर्वीपासूनचेच आहेत. त्या निमित्त मी माझ्या परिवारातर्फे सुद्धा या शुभम पवारला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आज शुभमचा वाढदिवस साजरा होत असताना त्याच्यात झालेली गर्दी हीच त्याच्या कामाची पोचपावती सर्वांना सांगून जाते. एक तरुण युवक एका कमी वयामध्ये काय कमावू शकतो याचं अत्यंत चांगलं ज्वलंत उदाहरण म्हणजे शुभमभैया पवार आहे असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. त्याच्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील, दहीहंडी असेल, मेडिकल कॅम्प असतील, कोरोनामधलं काम असेल आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचं त्याचं जे नेचर आहे या सर्वांमुळे त्याचा आज हा मित्र परिवार एवढ्या पावसात सुद्धा त्याला शुभेच्छा देण्यासाठी थांबलेला आहे. त्याचवरून शुभमभैया याचं काम बोलतोय. मला फक्त शुभमभैयाला या निमित्तानं एकच सूचना करायची वाटते की आपण केलेलं काम हे
बोलत असतं. त्याच्यासाठी आपल्याला फ्लेक्सच्या जाहिरातीची एवढी गरज नाहीये. तोच खर्च आपण एक चांगल्या सामाजिक उपक्रमासाठी राबवावा. इथून पुढच्या काळामध्ये तरी आपण याचा विचार करावा. कारण आपलं काम बोलत असतं. आपण कमी बोललं तरी आपलं काम बोललं पाहिजे. या पद्धतीने आपण काम करत आहात आणि इथून पुढे आपलं काम करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या इथून पुढच्या सर्व आशा आकांक्षा सामाजिक राजकीय ज्या काही असतील त्या सर्वांच्या तुला शुभेच्छा देतो. आता सर्व पक्षाच्या मान्यवरांनी तुला सांगितलंय की तू नगरसेवक व्हावा. तर माझी त्या सर्व पक्षांना विनंती राहील की असा तुम्ही इलेक्शन काळामध्ये त्याच्या मागे काम उभं राहा तर नगरसेवक झाल्याचे राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या अभिष्टित चिंतन सोहळ्यानिमित्त खरं तर पत्रकार बंधू उपस्थित आहेत. त्यांचं भारी भारी मोबाईल लाखाच्या पुढे किमतीचं असलेलं आणि पावसाचं कुठलंही सुरक्षा कवच नसताना त्यांच्या मोबाईलला तरी सुद्धा त्यांनी मोबाईल पाऊस चालू असताना ठेवलं नाहीत. म्हणजे झाकून ठेवलं नाही. सगळा कार्यक्रम हा लाईव्ह ठेवला. त्याबद्दल शुभम भैया मित्र परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत करतो. आणि केक कापण्याच्या अगोदर शुभम भैयाला या ठिकाणी सगळ्यांना सत्कारपर उत्तर म्हणून या ठिकाणी त्याने आभार व्यक्त करावा असं विनंती करतो. शुभम भैया पवार केक कापण्या अगोदर या ठिकाणी शुभम भैया पवार यांनी आपल्या सत्काराला उत्तर म्हणून या ठिकाणी सर्वांचं उपस्थितांचा आभार मानावा. सन्माननीय निवाजी शेळके उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय कुस्ती निवेदक, कुस्ती पंच, आदर्श शिक्षक पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलेलं आहे गुरुवर्य शरदरावजी झोळसर उपस्थित आहेत. सन्माननीय शुभम भैया पवार. सर्वप्रथम जे आज माझ्या वाढदिवसाचं जे माझ्या मित्रपरिवाराने आयोजन केलं तो त्यासाठी जे माझे मित्र ज्यांनी म्हणजे जे कष्ट घेतलं जे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. व स्टेजवर मान्यवर उपस्थित बरभाऊ असतील, आबा असतील, अजिंक्य अध्यक्ष असतील, कपूरभाई सय्यद असतील, दादसाहेब असतील, आबीबाया सगळे जे मान्यवर आहेत त्यांचे आभार मानतो. व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना थोडंफार म्हणजे कधी कमी जास्त कुठल्या गोष्टी माझ्याकडनं चुकत असतील तर ती मला स्पष्टपणे म्हणजे मला या वाढदिवसानिमित्त एकच सांगायचं की म्हणजे माणूस हे कुठं ना कुठं चुकत असतो. सगळ्यांनी मला फक्त एकच सांगायचं जिथं चुकल तिथं स्पष्टपणे काय असेल ते मला बोला, काय असेल ते तिथनं सगळ्यांच्या माझ्या चुका दुरुस्त केल्या जातील. किंवा अजून म्हणजे सांगायचं झालं तर एक असं मला एक सामाजिक काम करत असतं दहीहंडी संघ म्हणावा किंवा शिबिर काय घेत असेल कुठं काय म्हणजे तिथं मी काय थोडंफार कोणाकडे घडत असेल म्हणजे पहिल्यांदाच बोलतोय मी एवढं थोडं समजून घ्या. आता इथून पुढं जे आता समजा जे कमी पडत असेल तिथून पुढं अजून याच्यापेक्षा जास्त म्हणजे जास्त समाजासाठी जेवढा वेळ जास्त देता येईल त्यामुळे प्रयत्न करणार आहे. व जास्त जेवढं म्हणजे मला कामं करता येतील सर्व माणसांची म्हणा माझ्या मित्रांची म्हणा मी त्यासाठी 100% वेळ देणार आहे सर्वांसाठी. आणि पहिला बी देतच आहे सगळ्यांना म्हणजे पाहिले सगळ्यांनी ते म्हणजे मला सांगायची बी गोष्ट नाही. काही गोष्टी असतील सगळ्यांनी समजून घ्या. व थांबतो. धन्यवाद. जे सगळे जे उपस्थित राहिले हे सर्वजण जे माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिले सर्वप्रथम आता त्यांचे सर्वांचे आभार मानतो. व सर्व मित्र परिवार उपस्थित राहिला व सर्वांना माझी मनापासून विनंती आहे बिगर जेवता कोणी जाऊ नये.
ओके कापू आता. हॅलो, या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम होईल आणि अफसरभाई मोमीन यांना विनंती करतो की वाढदिवसाचं जे गीत आहे आपण या ठिकाणी म्हणायचं आहे. अफसरभाई मोमीन. आज शुभमभाई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सगळं मित्रांचे मी स्वागत करतो आणि असंच त्यांचं कार्य पुढे चालूच राहावं अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. ज्याची आपण आतुरते वाट पाहतोय अवघ्या काही क्षणामध्ये शुभम भैयांचा वाढदिवस केक कापून साजरा होणार आहे. मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून युवा वर्ग शुभम भैयांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. लगेचच केक कापून शुभम भैयांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. मोठ्या संख्येनं युवा वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे. विविध क्षेत्रातील महिला बचत गटाच्या महिला भगिनी आज या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभम भैयांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. विकास भैया धोत्रे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वच सदस्य आज या ठिकाणी शुभम भैयांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक शुभ कार्यासाठी इंदापूर शहरामध्ये मोलाचं योगदान लाभतं. स्वराज मंडप, दणदणीत आणि खणखणीत अशी आवाजाची सृष्टी गणेशजी राऊत, सुहासाप्पा राऊत, आपलं मानावं तेवढा आभार कमी आहे. शुभम भैया मित्र परिवारानं आलेल्या सर्वांनाच भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. केक कापल्यानंतर लगेचच जेवणाची व्यवस्था या ठिकाणी सुरू होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय मित्र परिवार शुभम भैया पवार मित्र परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेला आहे. युवा नेतृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा उगम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे शुभम भैया पवार. स्वराज दहीहंडी संघाचे दीपक अण्णा देवारे या ठिकाणी उपस्थित आहेत. वेगळ्या पद्धतीनं, अनोख्या पद्धतीनं केक या ठिकाणी येतोय. क्रेनच्या साह्यानं केक येतोय. नेत्रदीपक देखणं असं नियोजन. जल्लोष याला म्हणायचं, उत्साह याला म्हणायचं. आनंददायी अशा वातावरणामध्ये आणि आपणा सर्वांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभम भैयांचा केक कापून वाढदिवस साजरा होतोय. या ठिकाणी केकचे व्यवस्थित सेटिंग होईपर्यंत आपल्या आजच्या कार्यक्रमाचं अतिशय खणखणीत आणि दणदणीत सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र आदरणीय नरडे सर आपल्याला नट सम्राट मधलं सैराला गंभीरपणे ऐकायला मिळेल असं नट सम्राट मधून काही वाक्य आपल्याला म्हणणार आहेत. सर्वांनी त्यांचं या ठिकाणी शांत चित्तानं ऐकून घ्यावं. नरडे सरांना विनंती करतो की केकचे सेटिंग होईपर्यंत आपण ते या ठिकाणी समोर येऊन व्यक्त करावं. जोरदार टाळ्या वाजवायचे. केक या ठिकाणी येतोय.
बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. जगावं उकिरड्यावरच्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा बनून बेशरम लाचार आनंदाड, की फेकून द्यावं हे देहाचं लखतर त्या गुंडाळलेल्या यातनांच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट याचा त्याचा आणि त्याचा सुद्धा. जीवनरूपी संसाराला मृत्यूच्या काळ सर्पानं असा डंख मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही, आणि निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर इथंच मी काय जुन्या अनोळखी प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो निर्जीवपणानं अभिमानाच्या प्रेतावर होत असणारे बलात्कार, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभं राहतो आम्ही आमच्याच मारेकऱ्यांच्या दारात खालच्या मानेनं. विधात्या, तू एवढा कठोर का झालास रे? एका बाजूला ज्याला आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरले, आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्माला घातलं तोही आम्हाला विसरला. आता हे विस्कटलेले हाडाचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पाया पुढे डोकं आपटायचं रे? कुणाच्या? या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा होतोय. हॅपी बर्थडे. हेलो. पार पार दिन ये आए, पार पार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे शुभम भैया, हैप्पी बर्थडे टू यू. जल्लोष याला म्हणायचं, उत्साह याला इलेक्ट्रिक फायर सिस्टीम, आणि नेत्रदीपक असा केक या ठिकाणी आपण पाहतोय. सर्वांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. शुभम भैया पवार आणि त्यांच्या मित्र परिवारानं नेत्रदीपक देखणं असं नियोजन आज वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेलं आहे. लाख मोलाची माणसं. शुभम. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube